subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, पीके न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. गांधीनगरमध्ये चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. शिरोली पुलाची तालुका हातकणंगले. गांधीनगर येथे 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न 2 अल्पवयीन मुलांनी केल्याने गांधीनगरमध्ये सर्वसामान्य जनतेतून मोठी संतापाची लाट उसळली. संशयिताच्या मित्राने जमावावरती दगड मारल्याने त्या दगडाचा मारा एकाला बसला, त्यामुळे जमाव आणखी संतप्त झाला. दगड फेकणाऱ्याला जमावाने मारण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून सोडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेचा निषेध म्हणून गांधीनगर येथील व्यापाऱ्यांनी बंदचे आवाहन केले. दरम्यान जमावाला शांत करण्यासाठी गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक तेहल्यानी, उपाध्यक्ष सेवाराम तलरेजा, माजी उपसरपंच राकेश सचदेव, मदन मलानी, मनोज बचवानी, ऋतू लालवानी, विशाल आहुजा, रवी मलानी, उपसरपंच पूनम परमानंदांनी प्रयत्न केले. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस जलद कृती दल पाचारण केले. शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, गोकुळशेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड, कागल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक करपे, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आदीसह फौजफाटा दाखल झाला. दरम्यान दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी पीडित मुलीच्या पालकांना भेटून धीर दिला. यानंतर आमदार ऋतुराज पाटील, शौमिका महाडिक, पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, बजरंग दलाचे बंडा साळुंखे, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू वैद्य यांनी जमावाला शांततेचे आवाहन करून दोषीवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील करत आहेत.